नकटीच्या लग्नाला 17 विघ्न हे ऐकून होते, पण आज हे मला चांगलंच अनुभवायला मिळालं. आठवडाभर काम करून दमल्यानंतर संध्याकाळी कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ म्हटलं तर आम्ही बाळासकट 5 माणसं, त्यातल्या एकाला जास्त भूक नव्हती, एकाला घरीच पार्सल आणून खायचं होतं, एकाला बाळाला घेऊन इतक्या रात्री बाहेर जायचं नव्हतं. मग बऱ्याच चर्चावादानंतर फायनली मी आणि कृष्णा बाहेर जायला निघालो. विमाननगरपर्यंत पोचलो तोपर्यंत गाडीतलं पेट्रोल संपलं. मग काय, धक्का मारत मारत कसंबसं सिम्बॉयसिसच्या चौकात आलो. आता पुण्यातले पेट्रोल पंप बाटलीत पेट्रोल देत नाहीत, काय करायचं? दोष द्यायचा तर द्यायचा कुणाला? गाडीला की पेट्रोल न भरणाऱ्याला? म्हटलं चला नशिबालाच दोष देऊ. समोरच सिद्धेश्वर वडेवाले होतं. कृष्णा तिथून गरम गरम वडापाव घेऊन आला. फुटपाथवर बसून मस्त गरम गरम वडापाव खाल्ले. तोपर्यंत आमचे वॉचमॅन काका पेट्रोल घेऊन आले. मग ते पेट्रोल गाडीत टाकून दोघं पेट्रोल पंपावर जायला परत निघाले. मी म्हटलं चला आपण इथे चौपाटीवरती टंगळमंगळ करत थांबू. आता गरम गरम मोमोज खायचं म्हटलं तर गुरुवार होता. म्हटलं चला येवलेचा फर्स्ट क्लास चहाच पिऊ. आणि बघा शूट करताना मी कसा हात भाजून घेतला. आता मी नवीन आई, घरात बसून बसून कंटाळा येतो म्हणून बाहेर पडावं, तर बाहेर हे सगळे नवीन चेहरे बघून मला गोंधळल्यासारखं व्हायला लागलं. मग काय, कृष्णाची वाट बघत बसले. कृष्णा आला, घरी जायला निघालो. आठवडाभर घरात होते. मग काय, हे पुण्यातलं ट्रॅफिक, हॉर्नचा कर्कश आवाज आणि ही प्रदूषित हवा पोटभर गिळल्यानंतर मला कुठेतरी माणसात आल्यासारखं वाटायला लागलं. बाळराजे घरी वाट बघत होते. घरी आलो. तुमच्या गाडीतलं पेट्रोल कधी असं अचानक संपलंय का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.